नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहेत गौरीराज 7762 हा आपला यूट्यूब चॅनल. तर आपण आलो आहेत आज केशर आंब्याच्या बागामध्ये. हे जे तुम्हाला बाग दिसते इकडे दाखवा, हे टोटल बाग 2.5 एकरची आहे. 2.5 एकर बाग आहे आणि 2.5 एकर बागेमध्ये साधारणतः 1800 ते 1900 ही अशी झाडं बसलेली आहेत. तर आता ही बघू शकता 3 वर्षाची बाग आहे, फक्त 3 वर्षाची. 3 वर्षामध्ये या केशर आंब्याला फळ लागलेलं आहे. आता हे पहिलं वर्षाचं फळ आहे, त्यामुळं तुम्हाला हे आकार बघू शकता. ह्याची छाटणी असते, वेळोवेळी छाटणी केलेली आहे. छाटणी केल्यानंतर ह्याला जे आपण कलर दिसतो बुडामध्ये दाखवा जरा, तर हे औषध असतं आणि चुना वगैरे असतो मारलेला, काऊ मारलेला असतो. ही वाळव्या कीटक वगैरे काही लागू नये, खोडकिडा लागू नये म्हणून ह्याची अशी काळजी घ्यावी लागते. आणि आपण याला असं ड्रीप केलेलं आहे. हे बघू शकता 2.5 एकर टोटली बाग आहे. हे प्रत्येक झाड तुम्ही बघू शकता, छोटा आहे, उंचीला कमी आहे. हे बघा, ह्याच्या पाठीमागं आता ज्यावेळेस तौर आला होता त्यावेळेस पूर्ण ही फांदी तवरानं गच्च भरली होती. साधारणतः लाखो करोडो फुलं असतील ह्याला, आणि त्या फुलापैकी फक्त 1 ते 2 ह्याचं गणित आहे. 1 ते 2 फळं ही तुम्हाला तुमच्या आंब्याला तेवढ्या डाळीतून 1 ते 2 फळं येतात, आणि तेवढे ठीक आहेत. समजा सगळे आले तर हे झाड राहणार नाही, मोडून जाणार. तर हे अशा पद्धतीचं आहे. आणि ह्याच्यानंतर हे जे तुम्ही बघताय हे किड्यांचा दुष्परिणाम असतो. बघा, ही छोट्या आळ्या आहेत, ह्या अंडी घालतात. मग ही काय होतं, जी आपल्या झाडाला अन्नद्रव्य लागणार आहेत हे पूर्णपणे शोषून घेतं. शोषून घेतल्यामुळं झाडाची वाढ खुटली जाते आणि फळधारणा पण कमी होते. फळ गळती होते, जास्ती फळ गळतात. तर त्यासाठी ह्याला फवारणी ही गरजेची आहे. 15 दिवसाला समजा अमावस्या पौर्णिमा असते, त्या अमावस्या आणि पौर्णिमेला तुम्हाला फवारणी करावी लागते. इकडे एक बघू शकता आपण, बघा ही या पद्धतीचं असे आळ्या असतात. बघा, ही नवीनच प्राणी आहे कुठला, बघा कशा पद्धतीचा आहे बघा. तर ही पूर्णपणे पानातला रस शोषून घेतो. यानंतर या इकडं दाखवा जरा, बघा आता हे सगळं फळं आलेलं आहे, तयार झालं, सेटिंग होईल, परंतु हे डॅमेज झालं, हे खराब झालं. ह्या आळीचा परिणाम, या किड्याचा आहे दुष्परिणाम. तर हे साधारणतः आपल्या पदरात पडेपर्यंत, शेतकऱ्याच्या पदरात पडेपर्यंत 1000 आंब्यापैकी लय झालं तर 500 ते 400 आंबे पदरात पडतात लागलेले. कारण मोठे झाल्यावर बी त्याला गळ असते आणखी, नंतर पुणे पाड लागल्यावर बी गळतात. तर ही शेवटचं म्हणलं तर निव्वळ एक टोटल फळं झाडणीपासून टोटल लागलेल्या फळापासून 10 ते 15% फळ पदरात पडतं, तरीही आपल्याला बाग परवडते. तर या पद्धतीची बाग आहे आपली, 2.5 एकर आहे. ह्याच्यामधला जर अंतर तुम्ही बघितला ह्या 2 झाडाच्या मधला, तर आपण 5 फूट ठेवलेला आहे. आणि हा अंतर तुम्ही जे बघताय हा 12 फूट आहे. तर ह्याच्यामध्ये मशागत वगैरे आपल्याला करू शकतो. आणि इकडं आपण बुंडा सिस्टीम केलेला आहे, माती लावून घेतलेला आहे, ड्रीप टाकून खत वगैरे टाकला, पातळ टाकलं तर हे काय थंडावर राहतं, ओलावर राहतं, झाडाला पाणी चांगलं राहतं, चांगल्या पद्धतीने येतं. बघा ही फळं बघा मित्रांनो, झाडाला फळं दाखवा. हे फळं बघा, केशर आंबा आहे. आता यापैकी साधारणतः इथं 20-25 फळं आहेत. तरी तुम्हाला ह्यातली फक्त 5 फळं भेटली तरीसुद्धा चांगलं आहे या डाळीला. या पद्धतीनं त्याचं प्रत्येक आंब्याला तुम्ही बघू शकता. छोटा आंबा आहे, त्याला पण बघा फळाची गणती किती लागलेली आहे. वेळेवर ह्याला फवारणी आहे, खताचा डोस असतो वेळेवर. या सर्व व्यवस्था आपण कराव्या लागतात. हे बघा, हे आंबा आता तुम्हाला म्हणलो आदर निघाला, हे निघून गेला. तर ही अशा पद्धतीचं असतं. आता एवढ्यापैकी ही तुम्हाला लय झालं तर 2 जरी फळं आपल्या शेवटपर्यंत टिकले आणि राहिले तरीसुद्धा पुरेसे आहेत, भरपूर झाले. हे अंतर आहे, बघू शकता. अशा पद्धतीची केशर बाग आहे. जी लोक बाहेरगावी जातात, काही आपल्याला शेतामध्ये काम करता येत नाही, तर कमी जागेत चांगलं उत्पादन घेता येतात. ही 2.5 एकर फक्त आहे, 2.5 एकर, 1 हेक्टर. तर 1 हेक्टर साधारणतः जर समजा तुम्ही बाग लावली तर ही तुम्हाला नाही म्हणलं तरी 5.5 ते 5 लाख रुपये दर वर्षाला देऊ शकते ह्याच्या फळातून. जसं ही झाडं मोठी होतील तसं यांची फळधारणा चांगली होते. पण ह्याच्यातून काय होतं की आपल्याला ही बाग लावण्याचा फायदा, म्हणजे ही अंतर ठेवण्याचा फायदा काय होतो आपल्याला, की ह्याच्यातून आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं फळ घेता येतं आणि आंब्याचा आकार एक्सपोर्ट साईड आपल्याला ठेवता येतो. तसं मोठं झाड असलं तर मोठ्या झाडाला फळं भरपूर लागतात, त्यामुळे सगळे बारके बारके गोट्या होतात, तर ती माल एक्सपोर्टचा निघत नाही. जेवढी पाहिजे लिमिटेड फळं आपण धरू शकतो. आणि ह्याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, आता ज्यावेळेस आपल्याला तौर लागला आहे आणि तौर लागल्यानंतर किंवा फळ लागल्यानंतर जर फुटवा आला तर त्या झाडाला तुम्ही फळ बघू शकणार नाही, त्याला फळ लागत नाही. बघा ह्याचे, बघा आता ह्या झाडाला फुटवा फुटला आहे, तर हे आता लिमिटेडच एवढेच आहे. आता हे एवढं झालं, ह्याच्यावर ह्याला फळ राहताना बी होणार नाही. कारण जी तुमची ताकद यायची झाडाची कुठं फळात, ती ताकद तुमच्या आता ह्या झाडाच्या वाढीला गेली. तर त्यामुळं आता हे पण बघा, हे फुटलेलं झाड आहे. बघा ह्याला फळ कुठं दिसतं का आपल्याला,
दिसणार नाही. तर आता हे पण व्हायला न पाहिजे, पण हे नैसर्गिकरित्या आहे. कारण झाड अगोदर स्वतःचा विकास करत असतं, त्याच्यानंतर ते फळधारणा देतं. तर ते स्वतःच्या विकासासाठी असतं. हे पण झाड बघा तुम्ही, बघा हे तौर लागला, फांद्या फुटल्या नवीन, तौर पूर्ण संपला. तुम्हाला आता कुठं ह्याला फळ दिसणार नाही. दिसलं तर तुम्हाला 1-2 ते पण तुमचं गळून जाणार. तर या पद्धतीने ज्या झाडाला आता फुटव्या नाहीत फुटल्या, याचं उदाहरणार्थ हे झाड आहे, याला फुटवी नाही फुटली समजा, तर ह्याची फळं बघा तुम्ही, हे बघू शकता फळं हे कशा पद्धतीने असतात. याला फळं चांगल्या पद्धतीने लागतात, या पद्धतीने फळं लागतात त्याला. तर अशा पद्धतीची ही केशर आंब्याची बाग आहे. व्हिडिओ कसा वाटला, आवडला, लाईक करा, शेअर करा. नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.